16 डिसेंबरला आम्ही सगळे आनंदात असताना त्याला गालबोट लावण्याची इच्छा तुमच्यासारख्या घाणेरड्या लोकांनाच होते. खात्री आहे मला हे सगळं तुम्ही दोघींनीच केलेलं असणार आहे. कारण इतकं सगळं झालं तुम्ही तेव्हा काही बोलला नाही, ना आमच्या बाजूने ना त्यांच्या विरोधात. त्यावरून मला समजून जायला पाहिजे होतं की हे तुम्हीच केले. ती एव्ही मी बनवली होती, आयडिया तुम्ही दिली होती, पिहूने शूट केलं होतं, फायनल एडिट मी केलंय आणि ते सगळे फोटोज ते व्हिडिओज पेनड्राईव्ह मध्ये मी घेतले होते. मग हे ते फोटोज आले कुठून त्या पेनड्राईव्ह मध्ये? यात नक्कीच कोणीतरी छेडछाड केलेली आहे. ही छेडछाड कोणी केली आहे हे शोधून काढलंच पाहिजे. पण फार कितीही शोधलं तरी सत्य तेच राहणार आहे. नाही, सत्य बदलणार नाही हे खरं आहे. तू खरंच चेक करतेस सिरियसली? तुझा विश्वास नाहीये माझ्यावर? विश्वास आणि अविश्वासाच्या गोष्टी तुम्ही करताय सिरियसली? सॉरी. हेच येतं तुम्हाला. आधी त्रास द्यायचा आणि मग सॉरी म्हणायचं, काही नाही तर मग मस्करी करत राहायचं. कशाचा म्हणून सिरियसनेस नाहीये तुम्हाला. आजचा दिवस हा प्रेमाचा आणि विश्वासाचा आहे. लाईट्स ऑफ. लाज वाटली मला ते बघून. लाज वाटली? दोन प्रेम करणाऱ्या जीवांना वेगळं करून दुसऱ्याच लोकांशी लग्न करायला लावलं आपण, तेव्हा स्वतःची लाज नाही वाटली? जे समोर आलंय ते स्वीकारायला लावलं आपण. आणि काय हो, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला जीवांचे प्रयत्न दिसत नाहीयेत का? हा प्रयत्न? तू ह्याला प्रयत्न म्हणते शारदा? बाजार आहे हा, बाजार. त्यांच्या नात्याचा बाजार मांडतोय हा जीवा. लग्नात त्याने नंदिनीच्या डोक्यावर हात का ठेवला माहितीये तुला? सगळ्यांच्या समोर त्याला महान बनायचं होतं आणि आता 2 पैशांचा तमाशा सोशल मीडियावर